जगभरात वाढणारे LPGचे दर, इंधनाची टंचाई आणि त्यावर वाढते अवलंबित्व यामुळे सामान्य नागरिकांपासून उद्योगांपर्यंत सर्वच स्तरांवर चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळुरूमधील एका प्रयोगशाळेत विकसित होत असलेली कृत्रिम सूर्य ही संकल्पना चर्चेत आली असून ऊर्जा क्षेत्रात मोठा बदल घडवू शकणारा पर्याय म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृत्रिम सूर्य या तंत्रज्ञानामध्ये प्रगत ऊर्जा प्रणालीच्या सहाय्याने सूर्याप्रमाणे प्रचंड उष्णता निर्माण केली जाते आणि ती नियंत्रित पद्धतीने वापरली जाते. या उष्णतेचा वापर घरगुती गरजा, औद्योगिक प्रक्रिया आणि विविध ऊर्जा आवश्यकतांसाठी करता येऊ शकतो, असा संशोधकांचा दावा आहे. विशेष म्हणजे ही ऊर्जा सतत उपलब्ध राहू शकते, त्यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या मर्यादा ओलांडण्यास मदत होऊ शकते. सध्या स्वयंपाकापासून ते उद्योगांपर्यंत अनेक क्षेत्रे LPGवर अवलंबून आहेत. मात्र जागतिक बाजारातील अस्थिरता, पुरवठ्यातील अडथळे आणि वाढती मागणी यामुळे दर सातत्याने वाढत आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खर्चावर होत असून पर्यायी ऊर्जा स्रोतांची गरज अधिक तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत कृत्रिम सूर्यासारखे तंत्रज्ञान भविष्यात मोठा दिलासा देऊ शकते. या प्रकल्पामागील शास्त्रज्ञांच्या मते ही प्रणाली पर्यावरणपूरक असून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे केवळ इंधन संकटावर उपाय म्हणूनच नव्हे तर हवामान बदलाच्या समस्येवरही याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ऊर्जा निर्मितीची ही पद्धत भविष्यात अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि परवडणारी ठरू शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तथापि हे तंत्रज्ञान अद्याप प्रयोगाच्या टप्प्यात असून मोठ्या प्रमाणावर वापरासाठी आवश्यक सुधारणा, खर्च आणि सुरक्षिततेसंदर्भात अभ्यास सुरू आहे. तरीही या प्रकल्पाने जागतिक स्तरावर लक्ष वेधले असून तो यशस्वी झाल्यास ऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकतो.